मित्रांनो, तुम्हाला जेनेलिया डिसूजाची स्टोरी माहिती आहे का? एक साधी गोड स्माईल असलेली मुलगी आधी जाहिरातीत दिसली, मग साऊथमध्ये सुपरस्टार बनली आणि नंतर बॉलिवूड ते मराठी सगळीकडे लोकांच्या मनावर राज्य करू लागली. तुम्हाला वाटतंय का की जेनेलिया फक्त रितेशची बायको म्हणूनच फेमस आहे? तर थांबा, ही जेनेलिया डिसूजाची स्टोरी एकदा नक्की बघा. जेनेलियाचा जन्म मुंबईमध्ये झाला. लहानपणापासून ती खूप ॲक्टिव्ह, स्पोर्टी आणि कॉन्फिडंट होती. ती फक्त ॲक्टर नाही, तर स्टेट लेवलची ॲथलीट आणि नॅशनल लेवल फुटबॉल प्लेअरसुद्धा होती. म्हणजे मैदानावर गोल करणारी मुलगी आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतीये. ॲक्टिंगमध्ये येण्याचा तिचा प्लॅन नव्हता, पण स्पार्कर पेनच्या ॲडने तिचं आयुष्यच बदललं. त्यानंतर तिला फिल्म्स म्हणायला सुरुवात झाली. तिने तुझे मेरी कसममधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि इथूनच तिची आणि रितेश देशमुखची लव्ह स्टोरीसुद्धा सुरू झाली. पण खरी कमाल तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये दाखवली. बोम्मरिल्लूसारख्या सुपरहिट फिल्ममुळे ती तिथे मोठी स्टार बनली. नंतर जाने तू या जाने ना मधल्या तिच्या क्यूट आणि एनर्जेटिक रोलमुळे ती यूथची फेवरेट झाली. साऊथमध्ये हासिनी म्हणून धुमाकूळ घातल्यावर तिने लग्नासाठी ब्रेक घेतला. लोक म्हणाले करिअर संपलं. पण 10 वर्षांनी वेडमधून तिने अशी एंट्री मारली की अख्खा महाराष्ट्र पुन्हा तिच्या प्रेमात पडला. हाच तर खरा तिचा स्वॅग आहे. म्हणजे करिअर असो, लव्ह लाईफ असो किंवा कमबॅक, जेनेलियाने सगळं फुल ग्रेसमध्ये हँडल केलं. खरं सांगायचं तर तिची स्माईल पाहिली की वाटतं लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असल्या तरी ऑल इज वेल. आज ती फक्त अभिनेत्री नाही, तर 2 मुलांची आई आणि इमॅजिन मीट्स सारख्या बिझनेसची मालक आहे. आणि त्यांचे रील्स बघून लोकांना खूप हसू येतं, ते तर वेगळंच आहे. तुम्हाला जेनेलिया डिसूजाची ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पुढची स्टोरी कोणाची पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी रिअल लाईफ स्टोरीजसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.